जय जय राम कृष्ण हरे। 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे। 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 पुढे या पुढे राम कृष्ण हरे। जय जय 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 राम कृष्ण हरे। रूप पाहता लोचणे सुख झाले ओ साजणे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल रूप पाहता लोचणे सुख झाले ओ साजणे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा। तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा। तो विठ्ठल बरवा माधव बरवा। तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे तो विठ्ठल
हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा विठ्ठल वरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमार विठ्ठल वरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वरवा विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय राम योग याग विधि एने नो है सिद्धि योग याग विधि वायाचे उपाधि दंभ धर्म आयोग याग विधि एने न है सिद्धि योग याग विधि एने न है सिद्धि वायाचे उपाधि दंभ धर्म भावे विना देवा न कळे निसंदेह भावे विना
कैसा कळे तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त गुजे विना हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरण ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठोबार खुमा बोला बोला विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमारी विठोबार योगयाग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म भावे विन देव न कळे निसंदेह गुरु विनानुभव कैसा कळे तपे वेण दैवत दिल्या वेण प्राप्त गुजे विन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पंचगृहादाने कथेचा विस्तार स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा योगयाग विधि येने नहे सिद्धि योगयाग विधि येने नहे सिद्धि वायाची उपाधी दंभ धर्म
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. श्रीमंत श्री ज्ञानराज माऊली या अभंगातून हरिपाठाच्या साधनेविषयीच अधिक स्पष्टीकरण करतात. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. हो, कालच्या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी भक्तीशिवाय अर्थात हरिपाठाशिवाय मुक्ती मिळत नाही हा सिद्धांत मांडला. भक्ती विण मुक्ती. आणि या सिद्धांतावर वेदशास्त्राने सांगितलेलं ज्ञान हे जे साधन आहे, त्या ज्ञान साधनाच्या अवच्छेदकाने निर्माण होणाऱ्या शंकेचं आपण काल निरसन केलं. पण शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये मुक्तीची ही दोनच साधनं सांगितलेली आहेत असं नाही. एक भक्ती आणि दुसरं ज्ञान. तर अनेक साधनं सांगितलेली आहेत. ज्ञानोबाऱ्यांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर उपायाची नाही वाणी येत. वाणी म्हणजे कमतरता. साधनाची कमतरता नाही, अनेक साधन आहेत. जसा अधिकार असेल तशा प्रकारचं मुक्तीचं साधन त्याला शास्त्राने सांगितलेलं आहे. अधिकार तैसा करो उपदेश, अधिकार तैसा करो उपदेश, अधिकार तैसा दावियेला मार्ग. श्रुतीरूपी माता, श्रुतीला माता म्हटलेलं आहे. ज्ञानोबारायांनी माता म्हटलेलं आहे. नाही श्रुती परवती मौली जगा मती. एकच पदार्थ करून ठेवलेला आहे तिने असं नाही. श्रुती ही श्रीमंत अशा प्रकारची माता आहे, माऊली आहे. आणि ज्या वेळेला श्रीमंत आई असते त्यावेळेला आपल्या मुलाला भरवण्याकरता ती अनेक पदार्थ तयार करून ठेवते. त्याला जो आवडेल, जो रुचेल, जो पचेल त्यांनी तो घ्यावा. म्हणून ती जशी वेगवेगळे पदार्थ, मुलगा दीपावळीच्या सुट्टीत घरी येणार आहे आणि मग तो येण्याच्या अगोदर त्याचं नुसतं पत्र आलंय की मी 8 दिवसांनी येतो, तर त्या 8 दिवसामध्ये आईची केवढी धांदल उडते, रात्र रात्र जागते. शंकरपाळे कर, मोतीचूर लाडू बनव, आणखीन काय कर, म्हणजे वेगवेगळे जसे पदार्थ करून ठेवते. तसं या श्रुती मातेनं या जीवरूपी बालकाला तृप्त करण्याकरता, मुक्त करण्याकरता अनेक साधनाचे पक्वान्न तयार करून ठेवलेले, अनेक साधनं सांगितलेले आहेत आणि वेदाने सांगितलेले, शास्त्राने सांगितलेले आहेत. आणि सगळी साधनं शास्त्राने सांगितलेली आहेत. अर्थातच ती मुक्ती करता सांगितलेले आहेत, मोक्ष करता सांगितलेले आहेत. असं असताना ज्ञानोबाराय सरळ सरळ 4थ्या अभंगात म्हणतात की भक्तिविन मुक्ती बोलू नये.
भक्तीशिवाय मानव मुक्त होतो असं बोलू सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. हे कसं? ही साधना जर मुक्त करणारी नसतील तर शास्त्रांनी मानवाला ती साधना करण्याची प्रेरणा देऊन फसवलंय. हा त्याचा काय होईल? अर्थ होईल. आणि जर ही साधना खरोखर मुक्ती देत असतील तर ज्ञानोबाराय भक्तिवीण मुक्ती असं का म्हणतात? सर्वसामान्य कोणी एखाद्याने साधन सांगितलं असतं मग त्याचा विचार करण्याचा काही प्रश्न नव्हता. पण ही साधनं, सगळी साधनं वेदशास्त्र विहित आहेत. योग आहे, वेदांनी सांगितलेलं आहे. याग आहे, केवढा वेद भरलेला आहे या यागाच्या वर्णनाने. याग म्हणजे यज्ञ. कुठं करायचा, कुणी करायचा, कसा करायचा, कोणता करायचा, कोणत्या यज्ञाला किती कुंड लागतात, किती कोणाचे कुंड लागतात, किती खोलीचे कुंड लागतात, किती जाडीचे कुंड लागतात, केवढा सूक्ष्म अशा प्रकारचा विचार वेदामध्ये लिहिला गेलेला आहे. हा सगळा वेद जाईल ना. बरं, वेदांनी शास्त्रांनी तर हे मुक्तीची साधनं म्हणून सांगितलेली आहेच आहेत. ज्ञानोबाराय स्वतः ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, वरी काही तरोये योगे. योगे वरी काही तरोये. योगाने या भव नदीतून काही तरुण जातात. विठ्ठल विठ्ठल. हा सगळा भाग असताना ज्ञानोबाराय भक्तीशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही, भक्तीशिवाय मुक्ती प्राप्त होते असं बोलू सुद्धा नाही. अशा प्रकारचा सिद्धांत कसा म्हणतात अशी शंका काही साधकांना आलेली आहे. आणि म्हणून मग ते या साधनाची बाजू घेऊन ज्ञानोबारायांना त्यांनी प्रश्न विचारला, माऊली शास्त्रामध्ये मुक्ती करता योग सांगितलेला आहे, तप सांगितलेलं आहे, तीर्थयात्रा सांगितलेली आहे, जप सांगितलेला आहे, दान सांगितलेलं आहे, यज्ञ सांगितलेले आहेत, ही सगळी साधनं सांगितलेली आहेत. आणि तुम्ही म्हणता की भक्तीशिवाय मुक्ती बोलू नये, या साधनाने मुक्ती नाही मिळत का? त्याचं उत्तर ज्ञानोबाराय या अभंगाच्या प्रथम चरणात देतात. माऊली आज फारच जोशात दिसत आहेत. भक्तीशिवाय ते दुसरं काही बोलायलाच तयार नाही. शास्त्राचा आधार घेऊन मांडलेल्या शंकेला सुद्धा उचलून माऊलीने काय केलेलं आहे, बाजूला योग याग विधी. योग यागादी जी साधना आहेत त्या साधनाने मुक्ती प्राप्त होत नाही. योग याग विधी येणे सिद्धी नव्हे. सिद्धी नाम मुक्ती, इष्टप्राप्ती. तर योग यागाने ती नाही प्राप्त होत. एवढं बोलून थांबले नाही ज्ञानोबाराय. योग यागाची साधनं करणं म्हणजे
म्हणजे नुसता काय आहे, धर्माचा दंभ आहे आणि वायाची उपाधी आहे. नुसतं सीण आहे, कटकट आहे. जपतप अनुष्ठान व्यर्थ, जपतप अनुष्ठान व्यर्थ. मैं ते व्यर्थ शब्द करता हे प्रमाण घेतलं. हे जप तप किंवा कर्माचं अनुष्ठान हे सगळं काय आहे, व्यर्थ आहे. जसं काही भक्तीचं भूत संचरलंय यांच्या अंगामध्ये, दुसऱ्याला हातच लावू द्यायला तयार. योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी, दंभ धर्म. ज्ञानोबा म्हणतात की ही साधना वायाची. वाया म्हणजे वाया या शब्दाचा अगदी अगदी मोकळा अर्थ जर बघायचा असेल तर का गळा असताना आजेचे मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेत असा. या श्लोकावर ज्ञानोबारायणी मोघ म्हणजे व्यर्थ, वाया याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. गळा असताना आजेचे. आजे म्हणजे शेळी. त्या शेळीला काही, सगळ्या शेळ्यांना नाही पण काही शेळ्यांना असे गळ्याला दोन काय येतात, स्तन येतात, दिसतात. तर ज्ञानोबाराय म्हणतात ते काय कामाचं आहे, ते कधी पाना सोडित नाही, दुसऱ्या कुठल्या कामाला येत नाही. हे काय व्यर्थ आहे. तशी ही साधनं, वाया साधनाचं केलेलं अनुष्ठान व्यर्थ आहे. व्यर्थ काय, व्यर्थ कधी होत म्हटलं जातं, ज्याच्याकरता जे केलं ते जर नाही मिळालं तर केलेल्याला काय म्हटलं जातं, व्यर्थ जात. नाही का, एवढं केलं फुकट केलं. व्यर्थ म्हणजे फुकट. तसं सिद्धी म्हणजे मुक्ती ही साधनं करणाराला प्राप्त होत नाही, म्हणून ती केलेली साधनं काय होतात, व्यर्थ जातात. विठ्ठल विठ्ठल. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. हो, आता या अभंगाच्या चरणाचा अर्थ झाला, पण का हो, भक्तीचा पुरस्कार करण्याकरता, भक्ती मार्गाकडे सगळ्यांची प्रेरणा व्हावी म्हणून भक्तीचा पक्ष घेऊन तुम्ही बोलत आहात, हे ठीक आहे, पण व्यर्थ करून टाकलं तुम्ही. त्याने मुक्ती प्राप्त होत नाही. ती साधना करणं म्हणजे सीन आहे, व्यर्थ आहे, फुकट आहे. नुसता साधनेचा दंभ आहे. दंभ शब्दाचा अर्थ, दंभ शब्दाचा अर्थ दिखाऊपणा, पोकळ. वरून दिसणं आणि आतून नसणं. दंभाचे वेगवेगळे जे अर्थ, त्याच्यातला हा एक अर्थ आहे. नुसतं दाखवणं परमार्थाचं, फलाच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग नसणं. तशी ही साधनं करणं म्हणजे साधनाचा दंभ करणं आहे, पोकळपण आहे, काही उपयोग नाही आहे. उपाधी आहे ती. इथं उपाधी शब्दाचा अर्थ हेत्वाभासातली उपाधी घ्यायची नाही, किंवा विशेषण आणि उपाधी स्वतः वेगळं राहून दुसऱ्याचं जे ज्ञान करून देते त्याला उपाधी म्हणतात, ती उपाधी नाही घ्यायची.
हेत्वाभासामध्ये एक उपाधी येते. साध्य व्यापकत्वे सती साधना व्यापकत्वम उपाधी. जी साध्याला व्यापून असते आणि साधनाला अव्यापक असते त्याला उपाधी म्हणतात. तीही उपाधी नाही. इथं उपाधी म्हणजे हा उपाधी शब्द आपण व्यवहारामध्ये एखाद्याची कटकट मागं लागणं, काय हा ताप आहे बा, घेणं न देणं, त्याला काय म्हणतात उपाधी. तसे या साधनाची नुसती काय आहे उपाधी आहे. विठ्ठल 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 पण हे ज्ञानोबाराय बोलतात, तुकोबाराय बोलतात म्हणून बरं आहे. आपल्यासारख्याने बोललं तर गचून धरेल एखादा. व्यर्थ आहे यज्ञ करणं, व्यर्थ आहे. यज्ञ करण्याकरता केवढा आयास करावा लागतो. तसं यज्ञ आणि सप्त्याची तुलनाच केली तर सप्ताह करणं यज्ञ करण्यापेक्षा सोपं आहे. यज्ञ करणं फार अवघड आहे. सप्ताह सोपं आहे. आता यज्ञात पैसे जास्त मिळतात तो भाग वेगळा. पूजाला जोडपे बसवता येतात आणि मग त्या जोडप्याला फी ठेवता येते. आणि अजूनही यज्ञ असल्यानंतर जेवढे लोक देणग्या देतात तेवढे सप्त्याला नाही देत. म्हणून साईड बिझनेस म्हणून यज्ञ तो भाग वेगळा. पण तसा विधीप्रमाणे जर यज्ञ करायचा असेल तर यज्ञ सोपा नाही. यज्ञाचं शास्त्र तंतोतंत सांभाळावं लागतं. स्थल काल पात्र यांची शुद्धी तर पाहावी लागते, याच्यात विशेष नाही. पण मंत्राचं उच्चारण करत असताना त्या उच्चारणातील जे उदात्त अनुदात्त आणि स्वरित हे तीन प्रकार आहेत, त्याच्यात सुद्धा चूक होता कामा नये. स्वराचे तीन प्रकार असतात, उदात्त अनुदात्त आणि स्वरित. उच्चैरुदात्त नीचे अनुदात्त आणि समाहार स्वरित. मला व्याख्या सांगता येतील पण नेमकं ते काही नाही, मलाही नाही सांगता येत. उच्चैरुदात्त म्हणजे उच्च अशा प्रकारचं म्हणणं. उदात्त म्हणजे उच्च म्हणजे आ करणं. उदात्त काय ते म्हणत असताना त्याचे जे हातवारे आहेत त्याच्यावर उदात्त अनुदात्त स्वरित हे सिद्ध होतं. आणि नुसतं त्याच्यातलं उदात्ताचं अनुदात्त झालं किंवा अनुदात्ताचं उदात्त झालं की समास बदलतो. समास बदलला की अर्थ बदलून जातो. शास्त्रामध्ये उदाहरण दिलेलं आहे त्वेष्ट्याचं. विश्वरूपाचा बाप त्वेष्टा. बृहस्पतीचं आणि इंद्राची काही थोडीशी कटकट झाली ती वाटते. म्हणजे गुरुचेल्याच्या कटकट होण्याच्या पद्धती तिथूनच चालू आहे. हे आजच आहे असं काही नाही. नवीन तसं काहीच नाही. या परंपरा पूर्वीपासूनच चालत आलेले आहे. म्हणून बृहस्पती नाराज होऊन निघून गेले. गुरु कुणी राहिला नाही. हाय म्हणे नाही तू तर तुझा बाप दुसरा. लोक काय आता एवढी एकनिष्ठ राहिली थोडीच. इंद्राने दुसरा गुरु बघितला. त्यावेळेला विश्वरूप नावाचा त्वेष्टा ऋषींचा मुलगा विद्वान होता. पण त्यांनी देवगुरूच्या पदावर त्याचा काय केला, अभिषेक केला, त्याची नेमणूक केली. इंद्र राजा होता, त्याला गुरु बनवलं. आणि मग
पुन्हा यज्ञ वगैरे त्यांचे क्रियाकर्म चालू झाले. पण या विश्वरूपाची माता आसुर कुलातली होती. यज्ञाच्या आहुतीतून त्यांना ज्यांना आहुती दिली जाते त्यांना शक्ती प्राप्त होते. मग हे देवाला आहुती देण्याबरोबरच गुपचूप आसुरांना काय द्यायचं, तो आहुती द्यायचा, त्याची शक्ती वाढायला लागली. काही दिवसांनी हे इंद्राला समजलं. इंद्राला समजल्याबरोबर आता आसुरांची शक्ती वाढणं म्हणजे यांच्या शत्रूची शक्ती वाढणे. त्यांनी लगेच वज्र घेतलं आणि त्याच्या डोक्यावर घातलं, त्याला टाकलं मारून. आता इथून घेऊन गेला, कॉल पाठवून त्याला गुरुपदावर नेमलं आणि पुन्हा त्याचा काय केला, वध केला. त्याच्यामुळं त्या विश्वरूपाचा वडील असा तळतळला, तळपायाच्या आग मस्तकाला गेली. आणि मग त्यांनी ऋषींना बोलवून सांगितलं की इंद्राचा वध करणारा यज्ञ आपल्याला करायचा. माझ्या पोराचा इंद्राने वध केलेला आहे, तर मला असा पोरगा हवाय की जो इंद्राचा काय करेल, वध करेल. पूर्वी असं काही करायचं असलं की ते यज्ञाच्या माध्यमातून केलं जात असे. अधिदैव याच्यामध्ये पूर्वी फारच काय झालेली होती, प्रगती झालेली होती. जसं आज आधी भौतिक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे. यज्ञ सुरू झाला. इंद्र शत्रु वर्धस्व, शत्रुर्वर्धस्व. इंद्राचा शत्रू उत्पन्न हो, वाढो, अशा प्रकारची आहुती त्यांनी दिली. पण आहुती देणार आदल्या दिवशी रात्री काहीतरी वातोळ खाल्लं आणि त्याचे डहाळ झाले होते जास्त. रात्रभर जागा होतो, त्याला रात्री झोप काही झालेली नाही. त्याच्यामुळं आहुती देताना ते बेसावध राहायला गेलं. त्याच्यात स्वर चुकला. मी कशा करता हे सगळं सांगितलं, फक्त काय चुकला, स्वर चुकला. स्वर त्यांनी केवढा आयास केला होता तो यज्ञ उभा करण्याकरता. इंद्राला मारणारा असा पुत्र आपल्याला उत्पन्न व्हावा म्हणून त्यांनी तो सगळा यज्ञाचा खटाटोप केला होता. आणि याचा नुसता स्वर चुकला मंत्र म्हणणाराचा. पदार्थ वगैरे वगैरे हे सगळं तुपाच्या ठिकाणी डालडा नाही, तुपच. पदार्थ वगैरे चुकले, स्वर चुकला नुसता. आता इंद्रशत्रू, तर इंद्रशत्रू या हा सामासिक शब्द आहे. त्याचा षष्टी तत्पुरुष समासानी अर्थ विग्रह होतो आणि बहुरी समासानी काय होतो, विग्रह होतो. पण बहुरी समासाने विग्रह केला तर अर्थ वेगळा होतो आणि षष्टी तत्पुरुष समासाने विग्रह केला तर अर्थ वेगळा होतो. इंद्राचा शत्रू म्हणजे इंद्राला ठार करणारा, अशा प्रकारचा इंद्राला शत्रू, इंद्रावर वरचढ असणारा, इंद्राला मारणारा असा पुत्र व्हावा, असा अर्थ षष्टी तत्पुरुष केला तर होतो. आणि बहुरी जर समास केला, इंद्र आहे ज्याचा शत्रू, म्हणजे असा मुलगा मला उत्पन्न व्हावा की ज्याचा शत्रू कोण आहे, इंद्र आहे, आणि इंद्र त्याचा वध करेल. झालं. नुसता स्वर चुकल्यामुळं त्याला मुलगा झाला, तो ताकदवान झाला. पण यज्ञाच्या प्रभावानं इंद्र आला आणि त्याने त्याला मारून टाकलं. इतका यज्ञामध्ये सूक्ष्मपणा आहे. हो, पण ताकदही तशीच होती. मग विधीप्रमाणे जर यज्ञ झाला तर यज्ञ देवता त्या कुंडातून साक्षात प्रगट व्हायची. अरे, द्रोणाचार्यांनी आपला अपमान केलेला आहे, त्या अपमानाचा बदला घ्यायचाच अशा सुडाने पेटलेला कोण, द्रुपद. त्यांनी यज्ञ केला तर यज्ञातून साक्षात
कारण त्याच्या पत्नीला वेळ झाला यायला. जे मंत्राने प्रोक्षित केलेले जे हवीर द्रव्य होतं ते पत्नीनं खाल्लं असतं, पत्नीला मुलगा झाला असता. पण तिला काय झालं, यायला वेळ झाला, समय चालला, समय निघून गेला तर काही उपयोग होणार नाही. त्यांनी सांगितलं बोलवा बोलवा बोलवा. आता इथं ही साडी नेसू का ती साडी नेसू, ती साडी नेसू का ती साडी नेसू. मग ते पूर्वीचे ऋषी सगळं जाणणारे होते. त्यांनी सांगितलं नाही तुझी बायको येत तर नाही येऊ दे, मी अग्नीत टाकतो म्हणून ती अग्नीत टाकली. अग्नीतूनच पोरगा आला. द्रौपदी आणि दृष्टद्युम्न हे अग्नीतून अशा प्रकारचे वर आले. अग्नीतून लगेच मुलाचा त्या जन्म झाला. म्हणजे एवढी यज्ञामध्ये काय होती, ताकदही अशा प्रकारची होती. पण तेवढ्या शास्त्र शुद्ध पद्धतीने ते केले जावे लागत होते. विठ्ठल 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 हो. आणि ज्ञानोबा सरळ सरळ म्हणतात की येणे नो हे अवघड आहे. माऊली तुम्ही असं कसं म्हणताय? योगाने आणि यागाने सिद्धीना मुक्ती प्राप्त होत नाही, हा जो तुम्ही सिद्धांत मांडला, हा सिद्धांत शास्त्राच्या विरोधात नाही जात का? म्हटले नाही जात. शास्त्रामध्ये तर ही मुक्तीची साधनं सांगितलेली आहेत. हो, तुम्ही तर त्याने मुक्ती प्राप्त होत नाही म्हणता. हो, तरी शास्त्राच्या विरोधात जात नाही. हो, अरे शास्त्राच्या विरोधात का जात नाही? याने मुक्ती का प्राप्त होत नाही? विठ्ठल 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 कुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. योग यागाधिकांनी जर मुक्ती प्राप्त होत नाही तर शास्त्राने ती का सांगितली साधनं? आणि शास्त्राने वेदाने सांगितलेली मुक्तीची ही साधनं असताना तुम्ही त्यांनी मुक्ती प्राप्त होत नाही असं का सांगता? हा शंकेचा काय आहे? मुख्य अशा प्रकारचा भाग आहे. तर याचं उत्तर हे आहे की शास्त्राने ही सांगितलेले आहेत साधनं, मुक्तीच्या प्राप्तीकरता ही सांगितलेली आहेत. पण पहिले 2-3 दिवसापूर्वी आपलं चिंतन झालेलं आहे. साधन करून ज्या वेळेला साध्य प्राप्त होत नाही त्यावेळेला 2 कारण असतात मुख्य. एक तर साधनच काय असतं, चुकीचं असतं, किंवा साधनात चुका होतात. चुकीचं साधन असेल साध्य प्राप्त होत नाही, साधनात चुका होत असतील तरीही साध्य प्राप्त होत नाही. तर या ठिकाणी योग याग हे साधनं चुकीचे आहेत असं नाही, साधनं चुकीची नाहीत म्हणून वेदशास्त्राला व्यर्थत्व नाही. पण ही साधनं करत असताना जे प्रतिबंध निर्माण होतात ते प्रतिबंध दूर करून ही साधनं करावी लागतात. आणि ते प्रतिबंध कलियुगामध्ये दूर करणं जवळजवळ अशक्य प्राय असल्यामुळं ती साधनं करूनही मुक्ती प्राप्त होत नाही. विठ्ठल कुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. जसं सांगितलेलं आहे तसं जर ते साधन केलं तर ते साधन जीवाला मुक्त करू शकतो. पण ज्ञानोबा सांगतात की तशा प्रकारचं साधन घडणंच काय आहे, अशक्य, अवघड आहे.
म्हटले तरी अशक्य आहे, तर शास्त्राने का सांगितलं? शास्त्राने सांगितलं या कालाकरता सांगितलेलंच नाही. ज्या कालाकरता सांगितलं त्या कालामध्ये ते शक्य होतं. आज हा काल चालू आहे. या कालामध्ये ते साधनं घडणं शक्य नाही. सांप्रत कलियुग चालू आहे, कलियुग. आणि या कलियुगामध्ये अनेक या काळे नचले उपाय, या काळे अनेक उपाय नचले. दुसरी साधनं चालूच शकत नाही. सगळी साधनं भक्तीशिवाय. बिमार झालेले, बिमार, गॅस्ट्रो झालाय त्यांना, फार सगळं पाणी बाहेर फेकलंय त्यांच्या शरीरानं. कसे तरी आपले प्राण धरू नयेत, त्यांचं त्यांनाच उभं राहणं मुश्किल झालेलं आहे. ते तुम्हाला घेऊन कुठं तारणार आहेत? अवघ्या वाटा झाल्या क्षीण, काहींना तर ऑक्सिजनवर लावलंय. काही साधनं ऑक्सिजनवर आहेत. तेव्हा कली न घडे साधन. त्या साधनाचा विधी, उचित विधी आणि उचित विधान. साधन म्हटलं की त्याचा विधी असतो आणि त्याचं काय असतं? विधान असतं. कलियुगामध्ये काही विधी मानतात, विधान मानत नाही. काही विधान मानते, विधी मानत नाही. कर्माचं फल उचित विधी आणि विधानाने युक्त कर्म घडलं तर पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. न कळे न घडे, हे कळतही नाही आणि घडतही नाही. आणि हे साधू संतांना निश्चित माहित असल्यामुळं, उगाच वेदांनी सांगितलंय आणि शास्त्रांनी सांगितलंय म्हणून हे करा की ते करा असं संशयात नाही ठेवलेलं. साधकाला साधनाविषयी प्रेरणा देत असताना निश्चित सांगावं लागतं. असं थोडस जरी सांग ठेवली त्याच्यामध्ये का मग त्याची द्विधा होते. म्हणून तर अर्जुनाने 2 वेळेला भगवंताला म्हटलं, ए काय सांगू, काय लागलंस तू? मी काय विचारतो तू काय सांगतोस? मला एक सांग ना काहीतरी. व्यामिश्रेणे वाक्येन बुद्धिं मोहयसि वमे तद एकम वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. तद एकम वद. तू एक असं काहीतरी सांग. हे चालतं ते चालतं, हे असं होतं ते तसं होतं, असं काय करतो? निश्चित एक सांग ना. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगंच शंशसी यत् श्रेय येतयो रेकम येतयो यत् एकम. तू या दोन्ही पैकी एक सांग कोणतं तरी मला. ज्ञानोबा ते माहिती होतं. भगवंतांनी सांगितलं की आता शास्त्राने 2 सांगितलेले म्हणून मी तुला 2 सांगतो. मौलीला वाटलं आपल्याला कुणीतरी एखादा अर्जुन भेटल, तर त्याला ती शंका करण्याची वेळ येऊ नये म्हणून ज्ञानोबारायांनी निश्चित सांगितलं की येणे नो हे सिद्धी. विठ्ठल 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 विठ्ठल. शास्त्राला व्यर्थत्व नाही. कलियुग सोडून बाकीच्या युगामध्ये येणे सिद्धी होय. म्हणून शास्त्राला काय आहे? सार्थकत्व आहे.
या युगात ते घडत नाही. या युगामध्ये ते करण्याची पात्रता, ते करण्याची क्षमता, ते करण्याची योग्यता मानवाकडे राहिलेली. चहा पिल्याशिवाय पारायणाला बसावं वाटत नाही. कसा योग व्हायचा. तहाने तहानची प्यावी, भुकेलिया भुकची खावी. दुपारी थोडा वेळ झाला तर महाराज उचलून आदळावा वाटतो खाली. विठाला विठाला कुंडली गवरला श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. दुसरा निश्चित सांगण्याचं दुसरं कारण हे मन बिलिंदर आहे. माणसाचं मन काय आहे? बिलिंदर आहे, विचित्र आहे. काय करतं ते? फार हुशार आहे. तुम्ही असं कधी कधी तटस्थ होऊन मनाचा असा खेळ बघायचा. क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला. आपला आपण साक्ष होऊन पाहायचं. मी कधी कधी पाहतो असं विचित्र राहत. आपण समजा एखादा नियम केला का, तो सकाळी आपल्याला 300, 500, 1000 ओव्या वाचायच्या ज्ञानेश्वरीच्या. तुम्ही 1-2 दिवस ते करू देत आणि पुन्हा काय सांगायचं का नाही, ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचण्यापेक्षा अभंग वाचले तर बरे नाही का? तयाच्या चिंतने धरतील दोष. अभंगात गोडवा आहे, म्हणता येतं अभंग. पण त्याला अभंग नसते वाचायचे, त्याला ज्ञानेश्वरीतून याला ओढायचं राहतं. असं विचित्र मन आहे महाराज. म्हणजे चालू असलेलं साधन कसं मोडून टाकायचं याची नामी युक्ती त्याच्याकडे राहते. बरं ठीक आहे, पुन्हा अभंग वाचायला लागला. 1-2 दिवस ते अभंग वाचू देतं, पुन्हा म्हणत असतं हे नुसतंच वाचण्यापेक्षा 4-4 अभंग जर पाठ केले तर भजनात म्हणता येतील, कीर्तनात प्रमाण देता येतील, पुन्हा कधी आपल्याला आवर्तन करता येईल. नुसतंच वाचून पारायण करून काय फायदा आहे? झालं त्याला त्याच्यातून आळंदीतही राहू देत नाही, डोंगरावर राहू देत नाही, ऋषिकेशला पाठवत. तुम्हाला वाटतं का ऋषिकेशला गेल्यावर तिथं तरी राहू देईल? ते तिथं नाही राहू देत, पार घर्यावरून बोवल्यावर उभं करतो त्याला. कुंडली गवरला श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. मन साधकाला साधनामध्ये एकाग्र नाही होऊ देत, स्थिर नाही होऊ देत. त्याला तिथून हुसकायचा प्रयत्न करतो. आणि मग हुसकायचं तर लगेच संसाराकडे घेऊन जात असं नाही, कारण त्यालाही माहिती आहे हे तिकडे जाणार नाही. त्याच्यातलंच दुसरं साधन, त्याच्यातलंच दुसरं साधन. विचारसागर वाचून काय करायचं? मग पक्वास जर वाजवत आलं तर मग झालं, मग ती पाठ सोडून देईल, पक्वास शिकायला. पक्वासाची तयारी करायला लागला की मग ते पक्वासही नाही करू देणार. त्याच्यापेक्षा 1-2 जरी चाले आले तर लगेच काम म्हणजे पगाराला सुरुवात होऊन जाते. असं सारखं ते विचलित करत. तर हे मनाला विचलित करण्याकरता सांद राहू नये म्हणून ज्ञानोबाराय निश्चयाने सांगतात की येणे नव्हे सिद्धी. आता मनाला म्हणताच येणार नाही. काय मग हे भक्ती करण्यापेक्षा एरवी तर आपण संसार सोडलेलाच आहे का नाही? मग त्याच्यापेक्षा योग जर केला तर असं निमित्त त्यांनी आपल्या समोर ठेवू नये म्हणून ज्ञानोबाराय निश्चयाने आणि करारी अशा शब्दातून सांगतात येणे नव्हे सिद्धी. विठ्ठल विठ्ठल
पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. बसणारी माणसं पुन्हा विसरली काय? पुंडलिक वरदे म्हणायचं. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी या म्हणण्यामध्ये योग याग ही जी साधनं आहेत ती साधनं मुक्तीची नाहीत हे सांगण्याचं तात्पर्य नाही. पण आज जर ती साधनं केली तर साधक मुक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे तो जो कमीपणा आहे तो साधनाचा नसून कोणाचा आहे? साधकाचा आहे. त्या साधनामध्ये या युगात अडथळे फार आहेत. योग करायचा शुचोदेशी प्रतिष्ठाप्य. योगाचं साधन करण्याकरता तैसे एक लागे पहावे स्थान पाहावे लागे. बरोबर आहे म्हणतात. अभ्यास करावा लागतो ना. योग म्हणजेच अभ्यास. अभ्यास योगो 6व्या अध्यायाला काही ठिकाणी काय म्हटलेलं आहे? अभ्यास योगो. अभ्यासच आहे तो. त्या साधनेचा अभ्यास आहे. आणि मग तो अभ्यास करायचा तर योगाचा अभ्यास एकाच ठिकाणी राहून करावा लागतो. ज्याच्या पायाला भवरा आहे त्याला तर शक्यच नाही. योगाची साधना करण्याकरता स्थळ आणि वेळ तीच लागते. त्याला ते ठिकाणही बदलून चालत नाही आणि त्याला ती वेळ सुद्धा बदलून चालत नाही. ठिकाण लागतं. तेही कसं लागतं? एकांतातलं लागतं. म्हणजे चौरस्त्यावरचा धाबा. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेल्या तसं प्रकारचं ठिकाणच आज काय नाही. मिळणं कठीण आहे. तर आसन म्हणजे साधण्याचा पुढचा प्रश्न आहे. तसं ठिकाणच मिळणं अशक्य आहे. मला जेवढी पूर्वीची एकांतातली पवित्र अशी ठिकाणं होती ना तिथं सगळ्या ठिकाणी आता बंगले झालेले. बंगले रोड गेलेले. पर्यटन म्हणून किंवा भावना असणाऱ्या लोकांकडे गाड्या झाल्या म्हणून रोज अशा प्रकारचे लोक येतात. तिथं पाखरं चालत नाही आलेली. म्हणजे पंख असलेली पाखरं. इथं तर कपडे घातलेली पाखरं येतात. सांगा ना तुम्ही असं कोणता डोंगर आहे की जो एकांत राहिलेला आहे? त्या डोंगरावर सगळी पर्यटन स्थळ करून ठेवलेली आहे. त्याचं सगळं पावित्र्य नष्ट केलेलं आहे. चढायची साधनं केली. वाहनाला जायची व्यवस्था केलेल्या आहेत. तिथं राहायच्या व्यवस्था झालेल्या आहेत. खरं ही अशी तपश्चर्याची जी ठिकाणं आहे ती तशीच ठेवायला पाहिजे होती. ठिकाणच नाही राहिली आता. भंडारा डोंगरावर एसटी जाते. काय तिथं योग करता येईल आता? म्हणजे स्थळच सापडणं काय आहे? अवघड आहे. ज्ञानोबाने काय वर्णन केलं? ते किलकिल करणारे पक्षी सुद्धा नाही चालत बा. क्वाक्या 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 जिथं आहे तिथं योग नाही करता येत. सारस पक्षी एखाद्या वेळेला मोर आला तर चालतात म्हणतात माऊली. निरंतर नाही. परी आला गेला काही होतो का? मयूरही आम्ही नाणं म्हणून. आता इथं मोर कशाचा? इथं टुरिंग येतात. पी 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 करीत. काय खऱ्या गोष्ट. आणि म्हणून वेदशास्त्रांनी ती साधनं सांगितलेली आहेत. साधनं मुक्त करतात म्हणूनच वेदशास्त्रांनी सांगितलेले आहेत. त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे. प्रश्न आज त्यांनी मुक्ती मिळते की नाही हा आहे.
आजची परिस्थिती अशी आहे की ती साधनं मुक्तीपर्यंत साधकाला घेऊन जाऊ शकत नाहीत, कारण चौकडून अडचणी आहेत. साधनं करणाऱ्या साधकाकडून अडचणी आहेत, देशाकडून अडचणी आहेत, कालाकडून अडचणी आहेत, त्या साधनाची जी उपांग आहेत त्या उपांगातूकडून सुद्धा अडचणी आहेत. आणि हे सगळं असल्यामुळं ज्ञानोबाराय स्पष्ट सांगतात की योगयाग विधी याने हे सिद्धी, हे उपलक्षण आहे. योग आणि याग यानेच सिद्धी होत नाही असं नाही म्हणायचं ज्ञानोबारायांना. भक्ती सोडून बाकी ती जेवढी साधना शास्त्रात सांगितलेले सगळ्या साधनाचं योग आणि याग हे काय आहे? उपलक्षण आहे. तर यापैकी कोणतंच साधन नाही जीवाला मुक्त करू शकत. कलो नास्तेव 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 गतिरन्यथा हरेर्नामैव 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 केवलम. विठ्ठल विठ्ठल कुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. प्रतिबंध फार रिद्धी सिद्धीचे. रिद्धी सिद्धीचे द्वंद्व पडोनी ठाती. कामक्रोधाचे उभावती अनेक. रिद्धी सिद्धीचे पडवणे ठाती. एखादा साधना करायला लागला त्याला सिद्धी बी प्राप्त झालेली असते की नसते हे सांगता येत नाही, पण साधना नुसता करायला लागला झाले लोकांची रांग सुरुवात. योगायोगाने म्हणून एखाद्याने एखादी इच्छा करावी आणि तिथे गेल्यानंतर त्याचं ते काम बस मग तर प्रश्नच नाही. बाबा बाबा घातलाच मातीत समजा लोकांनी. मग त्याचा योग आणि उपयोग कशाचा नाही ढेकळाचा. अवघड काम. एखादी सिद्धी तिच्या सगळ्या साधनेचा नाश करते. परमार्थातलं सगळ्यात मोठं विघ्न आहे सिद्धी, आणि प्रसिद्धी होणं हे सिद्धीतलाच भाग. हो लोकांनी चांगलं म्हटलं का त्यांनी समजायचं आपली माती व्हायला सुरुवात झाली. कारण लोकांनी चांगलं म्हटलं की हे चांगलं नसताना लोकांना चांगलं दाखवावं लागतं. लोकांच्या भावना खराब होतील बा. लोक चांगलं म्हणतात हा तसं नसतो, आणि मग तसं लोकांना काय करावं लागतं? दाखवावं लागतं. झाला ना दंभ. यालाच तर दंभ म्हणते. आणखीन दंभ कसा राहतो? सिद्धीचाच प्रकार आहे. सर्वात परमार्थातलं मोठं विघ्न आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा थोरली ते पिढा रिद्धी सिद्धी. काय वाक्य आहे तुकोबारायांचे. माझ्या मुखा वाटा नयो हे वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोण. तुकोबाराय म्हणतात, देवा तसं जाणून बुजून शुद्धीत असताना तर मी असं कधी म्हणणारच नाही चांगलं चालेल तुमचं दुकान. कधीच म्हणणार नाही. तुझा पाळणा हालेल असं तर बिलकुलच म्हणणार नाही. खराटा फिरू दे असंही म्हणणार नाही. जसं तुमचं कर्म असेल तसं तुमचं घडावं.
माझ्या मुखा वाटा नयो हे वचन. तर माझ्या तोंडातून बेशुद्ध म्हणजे शुद्धीमध्ये नसताना म्हणा किंवा सहज म्हणा अगतिकतेनं म्हणा लग्नाला लोक बोलवते. आता त्याने बोलवलेलं असतं तिथं जायचं मग द्या आशीर्वाद. मग काय आता यांचं वाटोळ होईल म्हणता येतं का? लग्नात आशीर्वाद द्यायचा म्हणजे त्याचं बरं व्हावं बा, चांगलं व्हावं असंच म्हणावं लागतं ना. माझ्या मुखा वाटानं हे वचन हे प्रमाण पाहिलं की काय डोकं फोडावं काही कळतच नाही. आपल्याला तर अक्षरशः लग्न सगळे सुरू झाले का सोडून जावं वाटतं कुठंतरी. लोकाला कीर्तन फिरतन परमार्थ काही घेणं नाही. त्यांच्या पोरापुरीच्या लग्नाला नाही आलं ना तर तो बाबा काय बाबा म्हणते याला पंक्ती दिली आम्ही आमच्या बापाला दिल्या जेवायला म्हणजे पंक्तीचं पुण्य हे घेणार आणि पुन्हा आमच्यावर आणखीन बाबाला पंगत दिली. याच्याकरता मी तर पंक्तीतलं खातही नाही. विठाला विठाला अर्धेले लोक दारू पेलेले त्याला पुन्हा पाहायलाही सवड नसते हे आलेले का नाही ते सगळं विचित्र. खरं तर आपले हात जोडून विनंती आहे बा तुम्ही लग्नाला नका बोलवायचं. नाही तर मी लग्न सरायच्या दिवसात गंगापुरातच राहणार नाही. आपण तर ठरवलंय आता त्या टायमाला थांबायचंच नाही. थोडस आमची भूमिका घेऊन तुम्ही पाहत जा सगळीकडे. एरवी झाल्यानंतर मग बोलवा बाबा दर्शनाला बोलायचं काय राहते तिथं चव. नाही तुम्हाला शास्त्र मान्य नाही 2चं लग्न 3:30ला लागत कशात चव राहते त्याच्यामध्ये. त्याचा विरोध आहे असं नाही पण आम्हाला काय बळी घालतं त्याच्यात. विठाला 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 लोकांच्या भावना राहतात पण त्या भावनेमुळे साधकाची मात्र माती झाल्याशिवाय राहत. आपला इकडून विचार आहे तुमच्याकडून नाही सध्या विचार परमार्थ करणाऱ्याकडून. तर अशात एखाद्याने साधना केली आणि थोडीफार एखादी त्याला सिद्धी प्राप्त झाली आणि त्या सिद्धीनं आपलं कार्य दाखवायला सुरुवात केलं. आता परवा शनी अमावस्याला शनिवारी शनी अमावस्या होती आणि नेमका रविवारी आपला कार्यक्रम सुरुवात. लोक तिकडून निघाले मध्ये तो बाबा बसलेला आहे शिंगणापूरला. 2-2, 3-3 तास गाड्या काय झाल्या जागेवर रोखल्या गेल्या. एवढी गर्दी शिंगणापूरला शनी अमावस्या. तो का आता शनी काय आजपासूनच आता ह्या 2-3 वर्षात थोडंच गेलाय तिथे ट्रान्सफर होऊन. कितीतरी दिवसापासून आहे ते शिंगणापूर. मग आजच गर्दी कशी काय वाढली. आजच लोकांना प्रसन्न होऊ राहिला कधी. लोकाला आता माहिती झालं पिक्चरवाल्याने पिक्चर काढल्यामुळं आता खरं होतं का नाही होत आपल्याला तरी काय माहिती. नाही तर लागायचं माझ्याच माग देऊ. आमच्या खोलताबादला भद्रा मारुती आहे. म्हणजे एखादी सिद्धी नुसतं काम जर करायला लागली तर एवढी तुफान काय होते लोकांची गर्दी होते. आता ते तरी मूर्ती स्वरूपात आहे म्हणून बरे. जिवंत जर एखादा साधक असेल एखादा महात्मा असेल त्याचं काय वाटोळच आहे. लोकांनी मानणं पारमार्थिक दृष्टीनं फार चांगलं नाहीये वाटोळ आहे. त्याच्या साधनेचं नुकसान आहे. तर योग आणि याग याच्यामध्ये हे फार मोठे काय आहेत धोके आहेत. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी सरळ सरळ शास्त्रांनी ही साधनं सांगितलेली असताना सुद्धा काळ वेळ परिस्थिती साधकाची पात्रता या सगळ्याचा विचार करून सरळ अशा प्रकारचा निर्णय दिला. येणे नोहे
सिद्धी योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी. याच्यामध्ये त्या साधनाची निंदा नाही, पण परिस्थितीचं भान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, त्याच्याकरता तुकोबाराय म्हणतात तुम्ही सरळ सरळ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पण ही साधना करत असताना सुद्धा हरिमुखे म्हणा म्हणजे भक्तीची साधना करत असताना सुद्धा भक्ताच्या ठिकाणी माग हा अभंग झालेला आहे. भावे विण भक्ती, त्याची पुनरावृत्ती करून पुन्हा दुसऱ्या चरणात सांगतात. भाव असणं गरजेचं आहे. भावा वाचून देव आकळला नाही जात. भावे बळे आकळे एरवी नाकळे. तुमच्या लक्षात आलं असेल मी भावे विन देव न कळे याचा अर्थ काय केला, नाकळे असा केला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, भगवान परमात्म्याने आपला अंगीकार करावा, आपला स्वीकार करावा. भक्त म्हणून आपल्यावर त्याने शिक्का मारावा असं वाटत असेल तर नुसती भक्ती पुरी नाही पडत. ती भक्ती भाव संयुक्त असणे गरजेचं आहे. चौथ्या अभंगाचंच विश्लेषण जवळजवळ हा पाचवा अभंग आहे. भक्तीविन मुक्ती बोलू नये याचं स्पष्टीकरण योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म या चरणामध्ये. आणि भावे विण भक्ती बोलू नये याचं स्पष्टीकरण ह्या दुसऱ्या चरणामध्ये. तुम्ही म्हणाल मग क्रम बदलला का बरं? चौथ्या अभंगामध्ये पहिला काय सांगितलं की भावे विण भक्ती, मग त्याचंच भाषांतर पुढे पहिल्यांदा करायला पाहिजे होतं. भक्ती विन मुक्ती दुसऱ्या याचं पहिल्यांदा भाषण हे स्पष्टीकरण का केलं तर आक्षेप भक्ती विन मुक्ती याच्यावर जास्त आला. भावे विन भक्ती याच्यावर आक्षेप येण्याचं काही कारणच नव्हतं. भक्ती विन मुक्ती याच्यावर आक्षेप आला म्हणून पहिलं समाधान मग आक्षेपाचं करावं लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. तेव्हा भावे विन भक्ती आपलं काय, हा भावे विन देव न कळे निसंदेह. तर भाव कशाला पाहिजे म्हटलं? मग तुम्ही सांगितलं की देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या आणि ते देवाच्या दाराचं स्वरूप सांगितलं हरिमुखे म्हणा. तर भगवंताच्या नामाचा पाठ केल्यानंतर, भगवंताच्या नामाचा अभ्यास केल्यानंतर, भगवंताच्या नामाचं पुन्हा पुन्हा आवर्तन केल्यानंतर म्हणजेच हरिपाठ अशा प्रकारचा केल्यानंतर मुक्ती प्राप्त व्हायला पाहिजे. पुन्हा तुम्ही भाव का घातला मध्ये तर त्याचं स्पष्टीकरण आहे. भाव जर नसेल तर केवळ साधनाने परमात्मा आकळला जात नाही. मी उपचारे कवनाही ना कळे. भगवान सांगतात केवळ साधनाने मी आकळला जात नाही. तो आकळला जातो फक्त भावाने. भावामध्ये फार मोठी शक्ती आहे. भाव म्हणजे प्रेम. घाबरतात. नवीन कलेक्टर बदलून आला.
कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा काय असतो, मालकच असतो जवळजवळ. सगळे अशा प्रकारचे क्षेत्राची जबाबदारी त्याच्यावर असते. अतिशय शिस्तप्रिय आणि कडक माणूस. शिस्तीनं वागणाऱ्याला बक्षीस देणार. शिस्तीचं जर पालन नाही केलं, शिस्त मोडली की कोणी असो, मग मंत्री का असत नाही, त्याला दंड देणार. त्याच्यामुळं सगळ्या जिल्ह्यावर वचक त्याचं. सगळं जिल्हा त्याला घाबरत होता. अशा प्रकारचा कलेक्टर म्हणजे एवढे घाईनं ते का निघत होते, ते पोराला घाबरत होते. तो जर आला तर मग आपल्याला जाऊ देणार नाही. म्हणजे सगळा जिल्हा ज्याला घाबरतो तो कलेक्टर कोणाला घाबरत होता, लहान पोराला. पोरगा म्हणजे टग्या नाही. तर टग्याला तर सगळ्यालाच घाबरावं लागतं. सगळेच घाबरतात. अशी क्यू येते महाराज अशा बापाची. अरे अरे, बिचारा लहानपणी मांडीवर घेत होता तेव्हा काय अपेक्षा केल्या होत्या त्यांनी, काय नजरेवर ठेवून त्याने याला खोबरं खाऊ घातलं, खरका खाऊ घातल्या, तालमीत पाठवलं. आणि आज काय वेळ आलेली त्याच्यावर. वाईट वाटतं, कस तरी वाटतं. आणि वाटतं की आपण बरे आहे. विठाला विठाला मला जाऊ दे आता बाहेरचं. ते मुलाचं ते कलेक्टर घाबरायचं. कोणालाच घाबरत नव्हता तो. मुख्यमंत्र्याला घाबरत नव्हता. कारण त्याचं काम तो चोख नियमाने अशा प्रकारचं करायचं. आणि मग जो नियमाने काम करतो, चोख अशा प्रकारचं कर्तव्य बजावतो, मालक त्याला घाबरतो. त्याला मालकाला भ्यावं लागत नाही. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. पण तो कलेक्टर घाबरताना मला दिसला. आणि तो कोणाला घाबरत होता, गुंडाला नव्हता घाबरत तो, गावातल्या दादाला नव्हता घाबरत तो, पुढाऱ्याला नव्हता घाबरत तो, खालच्या नौकराला घाबरत नव्हता. पण एवढं एवढं पिल्लू बालवाडीत जायचं त्याला घाबरत होता. मनुष्य दुसऱ्याला कधी घाबरतो, व्यक्तीला नसतो घाबरत मनुष्य. व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीला घाबरतो. व्यक्तीला काय घाबरत, हळूहळू पळाला. काय झालं, का बेंडकी निघाली. अशी बेंडकी निघाली म्हणून कोणी पळतं का, नाही. बेंडकी मध्ये ताकद काय आहे, काय करणार आहे ती. पण एखादा वाघ आला मग घाबरतात. वाघामध्ये काय आहे, ताकद आहे. नागा सापामध्ये ताकद आहे. म्हणजे ताकदीला मनुष्य घाबरतो. पोरग एवढं एवढं, याच्या ठिकाणी काय ताकद आहे, याच्या ठिकाणी का शारीरिक ताकद आहे, याच्या ठिकाणी का धनाची ताकद आहे, याच्या ठिकाणी का सत्तेची ताकद आहे, याच्या ठिकाणी का तपाची ताकद आहे, याच्या ठिकाणी का ज्ञानाची ताकद आहे. कोणची ताकद याच्या ठिकाणी. एवढा मोठा कलेक्टर याला का घाबरतोय. पण ज्या अर्थी घाबरतो त्या अर्थी त्याच्यामध्ये काय आहे, ताकद आहे. भीती माता पिता. हा सतू महाराज, माता पिता घाबरतात. झालं गेलं आता. कुणकडे कुठे गेले होते आज जेवायला. बाळा भीती माता पिता. विठ्ठल 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 विठ्ठल. हो तुकोबारांचं प्रमाण की त्या पोराला आई वडील काय होतात, घाबरतात, भीतात. मला हे सांगायचं की कोणती ताकद असते त्या मुलाच्या ठिकाणी. आठवलं का, प्रीती करी सत्ता बाळा भीती माता पिता. तर त्या पोराच्या ठिकाणी या प्रेमाची ताकद असते, प्रेमाची शक्ती असते. आणि त्या शक्तीला पाहून कलेक्टर सुद्धा घाबरतो. अरे कलेक्टर घाबरल्याच्यात काय आश्चर्य आहे. प्रत्यक्ष या जगाचा
मालक घाबरतो. ज्याला घाबरून पंचमहाभूत आपापली कामं करतात. नाही तर या पंचमहाभूतात चांगली भावकी चालते बरं का. म्हणजे असं भाऊबंदाची भांडणं आता आपल्यातच आहे असं काही नाही. हे मी पहिल्यांदा सांगितलं की हे पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे. हे पंचमहाभूत म्हणजे भावंडच का नाही, हे सगळे प्रकृतीचीच पिल्ल सहोदर आहेत. पण नाव एकमेकाला सहन करीत नाही बा. डोळ्यातच पाहते एकमेकाला. पाणी आणि अग्नी. लहान जर अग्नी दिसला एखादा का कचकीलच या पाण्यानं. पाण्याची ताकद जास्त असेल आणि लहान अग्नी असेल तर अग्नीला काय करतं पाणी? मारून टाकतं ना. विझवतं म्हणजे काय? मारतच ना. पण अग्नी राहतो का? अग्नी जास्त असला आणि पाणी थोडं असलं तर फार लगे त्याची हवा लगे वाफच. अग्नी वायू म्हणजे अग्नीचं भांडण नुसतं पाण्याबरोबरच आहे असं नाही. माती सुद्धा माती टाका त्याच्यावर, माती त्याला मारते, पाणी त्याला मारत, वायू सुद्धा मारतोच ना त्याला. आणि मग तो तरी काही कमी आहे वाटलं का? तेव्हा एका एकाचा ताना काढितो. पाण्याला जाळीतो, पृथ्वीलाही जाळीतो आणि वायूला सुद्धा जाळीतो. म्हणजे असं भलती लागलेली आहे. पण चिडे चेप काम करतात बरोबर. अजिबात हालचाल करत हे चालतं. पण हे आत चालत. यांची भांडणं आतल्या आतून राहते, दुष्पत राहते. बाहेर आलं का मग साहेबाच्या पुढे सगळे व्यवस्थित. कोणाला पाहून? देवाला. भरता या पदाचं विश्लेषण करत असताना ज्ञानोबा राहिले येतात. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगी नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसगान संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी भूते वहावी, हे आज्ञा माझी म्या बोलविल्या वेद बोले. एवढा पंचमहाभूतावर ज्याची सत्ता आहे, वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की वायू याला घाबरून आपलं काम करतो. काळावर याची सत्ता आहे. अशा जगाचा सुसत्ताधीश आहे, तो सुद्धा घाबरतो. कोणाला? ज्याच्याकडे भावाची काय आहे? ताकद आहे, प्रेम आहे त्याला. तो फक्त भावालाच वश होतो, प्रेमानेच तो वश होतो. प्रेमाचाच कासरा त्याला आकळू शकतो, दुसरा कोणताच आकळीत नाही. म्हणून भावे विन देव ना कळे किंवा न कळे असाच जर अर्थ घ्यायचा असेल तर मग भाव शब्दाचा अर्थ विश्वास असा करायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रेमाचा आणि कळण्याचा काही संबंध नाही. उलट प्रेमात आंधळा होतो मनुष्य. प्रेमात त्याचं असली स्वरूप नाही कळत. मग भाव शब्दाचा अर्थ विश्वास. शास्त्रावर, गुरुच्या वचनावर जर विश्वास असेल तर परमात्म्याचं स्वरूप संशय रहित अशा प्रकारचं कळलं जाईल. भावे विन देव न कळे निसंदेह. भावे विन म्हणजे भावा वाचून, विश्वासा वाचून, देव अर्थात देवाचं स्वरूप निसंदेह न कळे. पण कोणाच्या माध्यमातून ते कळणार? गुरुवीर अनुभव कैसा कळे. गुरुच्या माध्यमातून. आत्मानुभव, आत्मसाक्षात्कार, आत्मस्मृती हे गुरु वाचून नाही होत. मी परमात्मा या अनुभूतीवर मनुष्य जाण्याकरता गुरुची कृपाच लागते.
या कारणे सद्गुरुनाथो जव मस्तकी न ठेवी हातो निवृत्तीदास असे विनवितू तव निवांतो केवे होय. तुम्ही म्हणाल पण हा मध्येच विषय कसा आला? साधन हरिपाठाचं चालू आहे. हरिपाठाचं साधन सांगत असताना हा गुरु कुठून आला मधी? आता आलेलाच आहे ना गुरुविना अनुभव कैसाकडे. तर त्याचं कारण असं आहे की मुक्ती आत्मज्ञानाने प्राप्त होते आणि आत्मसाक्षात्कार गुरु कृपे वाचून होत नाही. त्या गुरुची कृपा हरीच्या कृपेशिवाय होत नाही. संत देवाची कृपा असल्याशिवाय भेटत तरी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. आणि त्या परमात्म्याची कृपा भावाशिवाय होत नाही असे याची संगती आहे. तर भावाने देवाची कृपा होते. देवाच्या कृपेनं गुरु भेटतात आणि गुरूंच्या माध्यमातून आत्मरूप निसंदिग्ध अशा प्रकारचं जाणलं जातं. गुरुविना अनुभव कैसा कळे. कशाप्रमाणे दृष्टांत देतात तिसऱ्या चरणात? तपे विण दैवत. तप केल्याशिवाय कोणतंही दैवत प्रसन्न होत नाही. क्षुद्र दैवत जरी असली तरी त्यांच्या प्रसन्नतेकरता सुद्धा तप करावं लागतं. तपे विण दैवत. आपल्याला जर काही मिळावं असं वाटत असेल तर अगोदर द्यावं लागतं. नाही दिले पावविल कैसा. अगदी शेतीला पाणी द्यायचंय, विहिरीत पाणी आहे, विहिरीतलं पाणी शेतीपर्यंत बाहेर काढण्याचं माध्यम मोटर इंजन आहे. मोटर पाणी देते पण अगोदर तिला द्यावं लागतं. तिच्या पंख्यापर्यंत काय भरावं लागतं? पाणी भरावं लागतं. दिल्यावर देते. शेती ही पीक देते पण तिला खत द्यावं लागतं. दिल्याशिवाय काहीच मिळत नाही. दिधल्या वाचोनी. एक लक्षात घ्या, हा कर्मलोक आहे. ज्ञानोबरांची एक ओवी फारच सुंदर आहे. वाचोनी देते घेते आणि निभ्रांत नाही सम्यक एथ कर्मची फलसूचक मनुष्य लोकी. मिराशीची बापदाद्याची जमीन असली तरी पेरल्याशिवाय उगवत नाही. किती भारी जमीन असू द्या, परंपरेनं लगे आजा पंजापासून तुमचीच असू द्या, तरी तिच्यातून पीक घ्यायचं असेल तर पेरावंच लागतं. ज्याने दिलं नाही त्याला भेटत नाही. ज्याला भेटलेलं नाही त्याने दुसऱ्यावर रुसायचं काही कारण नाही. तेव्हा मोकळी झोळी घेऊन गेला त्याला आता काय उपयोग आहे? भोगतो न घडे संचित आवाज. तेव्हा दिल्या विण प्राप्त. तपाशिवाय दैवत मिळत नाही. दिल्याशिवाय अनुकूल परिस्थिती दैव ज्याला म्हणतात ते भेटत नाही. आणि जवळचा संबंध असल्याशिवाय कुणी हित सांगत नाही. गुजेविण हित कोण सांगे. हे सगळं कशा करता सांगितलं? तसं भक्ती केल्याशिवाय भगवान परमात्मा प्रसन्न होत नाही. आणि भगवान परमात्मा अर्थात पांडुरंगाची कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाहीत. संत भेटल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही आणि आत्मसाक्षात्काराशिवाय मुक्ती मिळत नाही. देवाची भक्ती केली, भगवान संतांना पाठवतात, संतांच्या माध्यमातून याला ज्ञान देतात आणि ज्ञानाने तो काय होतो?
मुक्त अशा प्रकारचा होतो. ज्ञानोबा सांगतात की संताशिवाय मुक्त नाही होत. संत देवाशिवाय, देवाच्या कृपेशिवाय भेटत नाहीत, संताशिवाय मुक्त होत नाही. हा माझा अनुभव आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची. दृष्टांत म्हणजे अनुभवाची, मात म्हणजे गोष्ट. ज्ञानोबा म्हणतात मी माझ्या अनुभवाची गोष्ट तुम्हाला सांगतो. अनुभवाची गोष्ट जास्त पक्की राहत, कारण सगळ्यात मुख्य काय असतो? अनुभव असतो. ओ माझा अनुभव आहे, ही गोळी खाल्लेली लगे मी नेटाच झालो बा. मग लोकांना वाटतं नाही हो तीच घ्या. अनुभव महत्वाचा आहे. अनुभवाची गोष्ट सांगतात. काय अनुभव आहे? साधूचे संगती तरुणोपाय. संताच्या संगतीमध्ये तरण्याचा उपाय प्राप्त होतो. संताची संगती हा तरण्याचा उपाय आहे, किंवा संताच्या संगतीत तरण्याचा उपाय प्राप्त होतो. भक्ती हा तरण्याचा उपाय आहे, पण भक्तीची प्राप्ती करताही काय लागते? साधूची संगतीच लागते. कृपया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीत हे लाविली कीर्तनी. याच्या पुढे जाऊन सांगू. आपण आज इथं पंढरपुरामध्ये हरिपाठावर चिंतन करतोय, याला सुद्धा कारण कोणत्या तरी साधूची काय आहे? आपल्यावर कृपाच आहे. नाही तर अशा वेळेला तर झुलत चाललो असतो आपण. काही शाने काय? विठाल विठाल धन्य मी मानेन आपुले संचित राहिली शे प्रीत तुझे नामे. इथपर्यंत आपण आलो. असं काय आपण दावा करीत नाही आपण लगेच मुक्त झालेलो आहे, लगेच महात्मा झालो, लगेच संत झालो, फार पुढे गेलेलो आहे परमार्थ क्षेत्रामध्ये, असं नाहीये. पण किमान परमार्थाच्या जवळ जवळ तरी आलो. इथपर्यंत येण्याकरता सुद्धा कुठल्या तरी संतांची आपल्यावर काय आहे? कृपा आहे. त्याच्याशिवाय हे घडतच नाही, होतच नाही, शक्यच अशा प्रकारचं नाहीये. माऊली आपला अनुभव सांगतात की तरण्याच्या उपायामध्ये साधूची संगती. आता थोडस विषयांतर झालं बरं का, म्हणजे विषय थोडासा याचाच भाग आहे एक तो, पण तरी नेमका त्याच्यावर नाही राहिलेला. सुरुवात आहे हरिमुखे म्हणायतून, आणि थोडासा विषय बाजूला गेलेला आहे की साधूचे संगती तरुण उपाय. आणि मग तुम्हाला सांगू, काळाची गरज म्हणून ज्ञानोबाराय हरिपाठाचं महत्व सांगतायत, आणि साधूचं वर्णन हा त्यांच्या प्रेमाचा विषय आहे. माणसं प्रेमाचा विषय निघाल्यानंतर कर्तव्याला सुद्धा बगल द्यायला मागं पुढं पाहत नाही. वकिलांनी सांगितलेलं आहे लवकर ये, सकाळी 7लाच ये. हा उतारलाही 6:45 स्टँडवर. 15 मिनिटात वकिलाच्या घरी जाता येतं म्हणून तडा तडा निघाला. पण इतक्यात मध्ये पानटपरी उघडी दिसली. घड्याळात पाहिलं 5 मिनिटं आहे, हाय वेळ, अजून 5 मिनिटाचा रस्ता आहे. पण हे लवकर लवकर आठव, मला लवकर जायचं. राहतोच उभा उभा. जर त्याच्यावर पानावर विशेष त्याचं काय असेल, प्रेम असेल, तर तो कर्तव्याला सुद्धा थोडी काय देतो, देतो. संतांची स्तुती निवृत्तीनाथांनी म्हटले, तू संत स्तवनी रतसी तरी कथेची सेन करीशी. संतांचं स्तवन करण्याकरता एकदा तू जर सुरुवात केली तर तू स्वतःलाही काय होतोस, विसरून जातोस. ज्ञानोबारांच्या आवडीचा विषय आलेला आहे म्हणून अख्खा अभंग ज्ञानोबा आहे त्या विषयावर घालणारच आहेत. आणि तो अभंग आहे उद्या. साधूचे संगती तरुणोपाय. ही साधूची संगती तरण्याचा उपाय कशी आहे, साधूच्या संगतीत साधक कसा तरला जातो,
याचा खुलासा ज्ञानोबा राय पुढच्या अभंगात करणार आहेत. विठोबा रखुमा विठोबा रखुमा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली हो. पण एक चांगलं झालं, सतू महाराजांना वेळेचं महत्व आठवलं की पंढरपूरला वेळेवर कार्यक्रमाला यायला पाहिजे आणि वेळेवर सुटायला पाहिजे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.